नमस्कार मंडळी, मी अस्मिता. आम्ही निघाले खाटूश्यामला जायला. आमची यात्रा, आमचा प्रवास चालू झाला. आम्हाला रात्री मनमाडवरून 9 वाजता ट्रेन होती. त्याच्यामुळे आम्ही मनमाडपर्यंत बसने गेलो नाशिकवरून आणि मग तिथे पोचलो. आम्ही 7-1 वाजता पोचून गेलो होतो. मग काकांनी आम्हाला रेल्वे स्टेशनला सोडलं, ते आलेले होते म्हणून. स्टेशनला बसलो आम्ही. 9 वाजता ट्रेन होती, तिथे 1:30 वाजता दाखवत होतं. 9 वाजता ट्रेन सांगून नंतर 1:30 वाजता सांगितले. 1:30 वाजेची 2 वाजता दाखवली. मग काय, आम्ही जेवायला बसून गेलो. शेवटी ट्रेन लेट होती. आम्ही घरून डबे करून घेऊन गेलो होतो. काही आईंनी आणलं होतं, काही मी आणलं होतं. आमच्या तिथे मस्तपैकी असे जेवण झालं. पोटभर जेवण केले आम्ही. रात्रीचा 1 वाजला आहे आणि आम्ही ते माशा मारतोय. आमची ट्रेन अजून किती वाजता येणार आहे? 2 वाजता येणार आहे ट्रेन आणि आम्ही येतो 1 वाजता. काम ना दाम लोळत बसायचं आणि लोकांचे मनोरंजन बघायचं. काय करणार आता, नाविलाज आहे. ट्रेन येऊ थोडंसं बरं वाटतं. झोप तर काय लागत नव्हती, पण जरा छान वाटतंय. कारण असं कधी घरी बसून तरी भेटणार नाही 12-1 वाजता, तरी भेटणार नाही 12-1 वाजता. त्याच्यापेक्षा म्हटलं इथं मोबाईल बघून बोर झालो होतो. सगळेच बघताय, तिकडे पण बघताय, आम्ही पण बघतोय. तिचा रुमाल सुकलाय, ती गेली आता. हे बघा, रात्रीच्या 2:30 वाजता लुडो खेळता आहे. काही काम नाही आहे. परत झोप. कोण जिंकलं? हा हा हा, तुम्ही जिंकले. मला माहिती हे जिंकणार आहे, हे चिटिंग करतात, हे नेहमी त्याच्यामुळे जिंकतात. मला हसला हाय का. फायनली आमची ट्रेन आली. 4 वाजता ट्रेन आली आमची. डायरेक्ट आम्ही रात्रभर जागो होतो. ही ट्रेन लेटच येते, तिचा टायमिंग फिक्स नसतो. त्याच्यामुळे तिची वाट बघितल्याशिवाय पर्याय नाही, कारण दुसरी ट्रेनच नसते. दर संडेला ही ट्रेन जाते मनमाडवरून डायरेक्ट रिंगस स्टेशनला. आमचा S8 मध्ये होता, त्याच्यामुळे बघत होतो. फर्स्ट टाईम ट्रेनने प्रवास करत होती. त्याच्यामुळे मी पहिल्यांदा बसणार होती. हाय करा, बाय बाय करा. हाय नका करू. फायनली आमची ट्रेन आली आहे. किती वाजता आली? 4 वाजता. कंप्लीट 4 वाजता ट्रेन आली. बाय बाय. चलो फायनली. ट्रेनमध्ये पण अभ्यास सोडायचा नाही, वेळ वाया जाऊ द्यायचा नाही. तुम्ही कशाला आले? हां, अभ्यास करायचा होता, घरी राहायचं ना. घरी राहायचं ना तुम्ही. कशाला आले? कशाला? चालू दे, चालू दे, चालू दे अभ्यास, चालू दे, चालू दे तुमचा अभ्यास. कसा आहे चहा? सांग. छान आहे का? तू बनवलाय का? मग मम्मीने पाठवलाय.
हा तो काळा जरा होता. व्हिडिओ काढतो. पुरी घ्या पुरी. पूजा एक राऊंड मारून डोक्यावर ठेवलं का सगळे घेऊन घेते. मयूरकडे द्या डोक्यावर. पुरी घ्या पुरी. आम्ही खूप दमलो होतो त्याच्यामुळे आम्ही रात्री झोपलो. बघा आम्ही सगळे जवळजवळच होतो. नंतर मग जयपूरमध्ये ट्रेन थांबली होती थोडा वेळ. एवढं रिलॅक्स झालं. तिकीट बुक करून ठेवलं आपण. पिंक सिटी. आधी सांगा असं आता आधी सांगितलं असतं ते. म्हणजे आता आम्ही काय माहिती कसे काय जावं. नाही इकडे जर आलं ना रिटर्न तिकीट बी केलं पाहिजे. हां कुठेही जाता येतं काही करता येतं. कैदी आम्ही सुटलो आहे. जेलमधून सुटलो आहे. हे दोघं अजून अटके ते हे दोघं. क्या गुन्हा आहे आपला? क्या गुन्हा आहे? आपली गुन्हा ये गुन्हा आहे. काय झालं होतं तुला टाकून चाललं होतं का? एवढा ओरडत होता तो. फायनली रिंगस जंक्शन स्टेशनला पोहोचलो. अंतर आहे मंदिर त्याच्यामुळे तिकडेच रूम करूया आम्ही असं ठरवलं. म्हणून आम्ही गाडी केली आणि डायरेक्ट गाडीने तिथे खाटूश्यामच्या मंदिराच्या तिथे आसपास रूम करण्यासाठी तिथेच पोहोचलो डायरेक्ट. हे बघा फायनली आम्ही पोहोचलो आहे खाटूश्याम बाबाच्या दरबारात. मग तिथून आम्ही रूम केला. खूप छान रूम भेटला आम्हाला. खूप सुंदर असा रूम होता आणि व्ह्यू पण खूप छान होता. एकदम फ्रेश गरम पाणी वगैरे. हे बघा मी तुम्हाला दाखवते. तिथे आसपास खूप सारे रूम आहेत पण रूम चेक करूनच घ्या. तिथून आम्ही फ्रेश होऊन मग चहा घेतला. दर्शनाला जायसाठी आमची उत्सुकता. खूप छान वाटत होतं. किती थकलेलं असलं तरी मंदिरात जायची उत्सुकता खूपच असते. आणि तिथे मग फूल आणि अत्तर आणि मोर पिसारा हे घेऊन जावं लागतं. 3 अत्तरच्या बाटल्या मिळतात. एक आपण घरी घेऊन जायची असते आणि 2 तिथे द्यायचे असतात. फूल पण बाबाला वाहून द्यायचं असतं. मोर पिसारा घरी आणला तरी चालतो, टाकला तरी चालतो, पण आम्ही घरी आणला. राहू जातं त्याच्या हाताला घ्यायचं. सगळ्यांनी दाखवा दिसतंय का सगळ्यांच्या हातात. एकदम थोड्या अंतरावर होतं तिथून मंदिर. पायी गेलो आम्ही तिथून. आमच्या रूमपासून खूप जवळ होतं. मग झेंडा पण घेतला. असं म्हणतात की ती काठी तिथेच ठेवायची आणि झेंडा आपल्या घरी आणायचा असतो, घरी लावायचा. खूप शुभ असतो. आम्ही सगळ्यांनीच घेतले. मग झेंडा काढून घ्या. खूप गर्दी होती. जास्त गर्दी होती.
पण पटापट नंबर लागतो तिथे, काही नाही अर्धा तासात तर दर्शन होतं. आणि मंदिर खूप पुढे आहे, लाईन खूप मागेपासून सुरू होते. ते बी VIP वाटतं, असं नाही डायरेक्टली. VIP आहे ना. पप्पा आम्हाला सांगत होते की या साईडचं मंदिर आहे, इकडेच लक्ष ठेवा. एकदम काहीतरी सेकंदाचं दर्शन होतं, त्याच्यामुळे त्यांची काही झालं की ते 4-5 वेळा जाऊन आले म्हणून ते आम्हाला सांगत होते की इकडेच बघत राहा, दर्शन पटकन होईल आणि पटकन पुढे जायचं आपल्याला. आणि जेव्हा दर्शन घेतो तेव्हा एकदम मन प्रसन्न होतं, खूप छान वाटतं. आम्ही जे नारळ नेलं होतं ते तिथे बांधलं, घरून अर्जी लावून आणायची असते असं सांगतात. आपली जी पण इच्छा असेल ती त्या कापडावर लिहून नारळासोबत बांधून ती तिथे घेऊन जायची आणि ती तिथे ठेवून द्यायची. आपली इच्छा पूर्ण होते. आम्ही पण आणलं होतं घरून, आम्ही तिथे ठेवलं, नंतर दर्शन वगैरे घेतलं. झाडाला धागा बांधून आपली जी पण मनोकामना असेल ती बोलायची, फेऱ्या मारायच्या. ते 11 मारा, 21 मारा, पूर्ण धागा संपोपर्यंत मारा आपली इच्छेप्रमाणे. सगळे करत होते, त्याच्यामुळे आम्ही केलं. प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा असते. तुझ्या मनातली इच्छा बोलायची. दर्शन घ्यायला 13 सीढ़ी आहे या. किती भारी होतो. वरती चढून मग सर 3 पोरांसाठी 3 करा का? 3 पोरांसाठी 3 करा का म्हटलं.
राहू दे. असं काही नाही. बापरे. बस झालं, जास्त ठेवलं तर पडल. राहुल भाऊ कुठे? राहुल भाऊ कुठे? किती? कोणतं आहे भाऊ? एवढं भेटू दे असं सांगतो. काय पोरीला पण बांधरे, त्याचं केवढं मोठं आहे बाय. सगळेच येत आहे ना. चल या ना, या ना. हे बघा, हे जुनं श्यामकुंड आहे. इथे पण आम्ही दर्शन घेतलं. पूजा बापूंचा हात ना जास्त उंच आहे ना हात. बघितलं नाही हे बघा समोर काय. दर्शन घेतो. हनुमानचं दर्शन वगैरे घेतलं आणि इथे जल पण मिळतं. जल घेतलं, काही शॉपिंग केली थोडीफार आणि तिथून आम्ही निघालो सारासर बालाजीला जायला. तिथून डायरेक्ट गाडी पण जाते, 2 तासाचा प्रवास आहे. आणि दर्शन घेऊन परत आपल्याला रिटर्न परत खाटूश्यामला पण सोडते. आम्ही डायरेक्ट गाडी केली होती कारण आमचा रूम खाटूश्यामला होता म्हणून. काही नाही, 5 मिनटातच दर्शन झालं. पण खूप सुंदर मंदिर आहे. खाटूश्यामला गेल्यानंतर नक्कीच सारासर बालाजीला जायलाच पाहिजे. खूप छान असं मंदिर आहे. हे बघा, खूप सुंदर दर्शन झालं, छान वाटत होतं. दर्शन झाल्यानंतर आम्ही प्रसाद घेतला आणि बाहेर पडल्यानंतर आम्ही परत खाटूश्यामला गेल्यानंतर आम्ही तिथे जेवण केले. एक काना भोजनालयामध्ये खूप छान जेवण होतं, गरम गरम. फायनल चला आम्ही निघालोय, आमचा प्रवास चालू झाला आहे. दारू पिन मग दारू मुंगूस आहे, छोटा मुंगूस आहे तो. मुंगूस कुठं पण घुसून जातो ना. लक्ष नाही नव्हती म्हणून आम्ही मुंबई गेलो. मुंबईवरून आम्हाला 6:30ला ट्रेन होती. पंचवटी एक्सप्रेस फायनली नाशिकला पोहोचले 10 वाजता. कसा वाटला व्हिडिओ? चला मग बाय बाय.